श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरु त्या उद्धत ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही तुमच्या तर्कवितर्काने आणि खोट्या युक्तिवादाने स्वतःला भ्रमात ठेवून गर्विष्ठ होऊ नका. ज्या वेदांताचा पूर्ण अर्थ ब्रह्मदेवाला नीट समजू शकला नाही ते वेद अनंत आणि अथांग आहेत. साक्षात विष्णूचे अवतार असलेल्या व्यासमुनींनी मानवाच्या कल्याणासाठी या अथांग वेदांचे वर्गीकरण केले आणि त्यांना प्रकट केलं, म्हणूनच त्यांना वेदव्यास हे नाव मिळालं. एवढ्या मोठ्या वेदव्यासांनी सुद्धा वेदांचा संपूर्ण विस्तार प्रकट केला नाही. त्यांनी मानवांना समजेल असे साधारण स्वरूप सांगितलं. त्यांचे अत्यंत हुशार आणि प्रसिद्ध असे 4 मुख्य शिष्य होते. त्यांची नावं लक्षपूर्वक ऐका. ज्या शिष्यांची नावे मी तुम्हाला विस्ताराने सांगतो ती अशी आहेत. पहिला शिष्य पैल, दुसरा वंशपायन, तिसरे जैमिनी आणि चौथा समंतू शिष्य. चौथे शिष्य हे सर्वजण जेव्हा वेदांचा संपूर्ण अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त करू लागले तेव्हा स्वतः वेदव्यासांनी त्यांना सांगितलं की वेदांचा संपूर्ण अभ्यास करणे तुमच्यासाठी अशक्य आहे. कारण केवळ एकच वेद संपूर्णपणे शिकायचं म्हटलं तर सृष्टीचा अंत होईपर्यंत काळ लागतो. मग तुम्ही 4 वेद कसं काही वाचू आणि शिकू शकाल? वेदांचा महिमा आणि त्यांचा विस्तार अनंत आहे. या वेदांचे मूळ आणि त्यांचा अंत काय आहे याबद्दल एक कथा मी तुम्हाला सांगतो. ती एकाग्र चित्ताने ऐका. पूर्वीच्या काळी भारद्वाज नावाचे एक अत्यंत प्रसिद्ध ऋषी वेदांचा अभ्यास करत होते. त्यांनी आयुष्यभर अभ्यास करूनही त्यांना वेदांचा अगदी थोडासाही भाग समजला. म्हणून त्यांनी वेदांचे संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी पुन्हा कडक तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले आणि विचारलं, तुला काय हवं आहे? माग. भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाला म्हणाले, हे स्वामी, जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न झाला असाल तर मला ब्रह्मचर्याश्रमात राहून वेदांचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण अभ्यास करण्याची बुद्धी आणि शक्ती द्या. यावर ब्रह्मदेव भारद्वाजांना म्हणाले, या वेदांना कोणतीही सीमा नाही आहे. तू हे सर्व वेद कसे शिकणार? साक्षात आम्हालाही वेद पूर्णपणे समजणे कठीण आहे. असं म्हणून ब्रह्मदेवानी भारद्वाज ऋषींना वेदांचे अथांग स्वरूप दाखवले. तेव्हा त्यांना वेदांच्या 3 प्रचंड राशी मोठ्या पर्वतासारख्या उभ्या असलेल्या दिसल्या. ते वेदपर्यंत करोडो सूर्यासारखे तेजस्वी आणि प्रकाशमय होते. वेदांचे ते अथांग आणि अवाढव्य रूप पाहून भारद्वाज ऋषींना मनात प्रचंड भीती वाटली. बापरे, एवढे मोठे वेद पर्वत मी कसं काय वाचू शकेन? अतिशय भयभीत होऊन ते ब्रह्मदेवाच्या चरणावर पडले आणि म्हणाले, हे स्वामी, हे वेद पूर्णपणे शिकणे माझ्यासाठी निव्वळ अशक्य आहे. माझी चूक झाली, मला क्षमा करा. ऋषींचे हे नम्र वचन ऐकून ब्रह्मदेवाला आनंद झाला. त्यांनी त्या विशाल वेद पर्वतातून केवळ 3 मुठी भरून ज्ञान भारद्वाज ऋषींना दिलं आणि सांगितलं, तू आता एवढ्याचाच अभ्यास कर. ब्रह्मदेवानी तत्काळ त्या 3 मुठींमधून महत्त्वाच्या मंत्राचे वर्गीकरण करून दिले. अशा प्रकारे भारद्वाज ऋषींनी त्या अत्यंत प्रभावी अशा 4 वेदांचा अभ्यास केला. एक वेद पूर्ण शिकण्यासाठी अत्यंत कठोर कष्ट करावे लागतील. म्हणूनच मी तुम्हाला त्यातील महत्त्वाचा आणि सुटसुटीत भाग सांगतो, जेणेकरून तुम्ही त्याचा नीट अभ्यास करू शकाल. तेव्हा 4 शिष्यांनी व्यासमुनींना विनंती केली, महाराज, आम्हा चौघांना पुन्हा एक वेद सुरुवातीपासून शेवटपर्यंत विस्ताराने सांगावा. आमच्या बुद्धीला जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही मनोभावे शिकू. अशा प्रकारे त्या 4ही मुनींनी अत्यंत लीन होऊन व्यासमुनींचे चरण पकडले आणि विनंती केली की, हे गुरुराया, साक्षात नारायण रूप असलेल्या व्यासदेवा, आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला वेदांचे ज्ञान द्या. आपल्या शिष्यांचे ते अत्यंत प्रेमाचे आणि करुणेचे शब्द ऐकून वेदव्यासांना खूप आनंद झाला. त्यांनी सर्वप्रथम आपले पहिले शिष्य पैल यांना जवळ बोलवले आणि त्यांना ऋग्वेद शिकवण्यास सुरुवात केली. व्यासमुनी पैल शिष्याला म्हणाले, तू ऋग्वेदाचे ध्यान कसं करावं हे नीट समजून घे. या वेदांचा रंग आणि त्याचे रूप कसे आहे, तसेच त्यांचे अंतर्गत भेद कोणते आहेत ते मी तुला सांगतो. ऋग्वेदाचा उपदेव हा अत्यंत प्रसिद्ध असलेला आयुर्वेद आहे. या वेदाचे गोत्र हे पवित्र अत्री गोत्र आहे आणि याचे मुख्य आराध्य दैवत ब्रह्मदेव आहेत, हे तू लक्षात ठेव. या वेदाचा छंद गायत्री छंद आहे आणि त्याचा रंग लाल आहे. त्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत. त्याची मान विशाल असून कंठ शंखासारखा सुंदर आहे. श्री गुरु त्या ब्राह्मणांना पुढे सांगत आहेत, व्यासमुनींनी आपल्या शिष्याला सांगितलं की या ऋग्वेदाचे एकूण 12 मुख्य शाखा असून त्याचा विस्तार खूप मोठा आहे. आता मी तुम्हाला यजुर्वेदाचा अपार विस्तार सांगतो, तो ऐका. व्यासांचे श्रेष्ठ शिष्य वंशपायन यांनी या यजुर्वेदाचा सखोल अभ्यास केला होता. व्यासांनी वंशपायन यांना यजुर्वेदाचे स्वरूप समजून सांगितलं. या यजुर्वेदाचा उपदेव हा आहे,
यजुर्वेदाचे गोत्र भारद्वाज आहे. त्याचे मुख्य दैवत भगवान शिव आहेत आणि त्यांचा छंद त्रिशुष्ट छंद आहे. आता मी तुला त्याचे ध्यान करण्याचे रूप सांगतो. यजुर्वेदाचे रूप असे आहे, ज्यांची कंबर सडपातळ आहे, मान आणि गाल थोडे पुष्ट आहेत, ज्यांचा रंग सोन्यासारखा मनाला भुरळ घालणारा आहे आणि ज्यांचे डोळे फिक्कट पिवळट रंगाचे आहेत. त्यांचे शरीर तांबूस काळ्या रंगाचे असून त्यांची उंची 5 हात एवढी आहे, जे यजुर्वेदाचे ध्यान करण्यासाठी अचूक रूप आहे, असं व्यासांनी वैशंपायनांना सांगितलं. व्यासमुनींनी आपल्या शिष्याला सांगितलं की अशा या यजुर्वेदाच्या अनेक शाखा आणि भेद आहेत. यावर तू पूर्ण विश्वास ठेव. मंत्र, ब्राह्मण ग्रंथ आणि संहिता या सर्वांच्या एकत्रित संमिश्र पद्धतीनं जो तयार झाला आहे, त्यालाच जगात मूळ यजुर्वेद म्हणून ओळखलं जाते. सृष्टीतील सर्व यज्ञ आणि धार्मिक विधी कर्मांचे मूळ या यजुर्वेदातच आहे. म्हणूनच हे शिष्या, तू याचे सर्व नियम आणि विधी नीट अभ्यास, असे व्यासांनी सांगितलं. यानंतर वेदव्यासांनी आपले तिसरे शिष्य जैमिनी यांना जवळ बोलवलं आणि त्यांना सामदेवाचा संपूर्ण विस्तार समजावून सांगण्यास सुरुवात केली. ती तुम्ही लक्ष देऊन ऐका. सामदेवाचा उपदेव संगीतशास्त्र आहे. याचे गोत्र कश्यप्य आहे. मुख्य आराध्य दैवत भगवान विष्णू आहेत आणि याचा छंद जगती छंद आहे. सामदेवाचे रूप अत्यंत शांत आणि पवित्र आहे. त्याने अंगावर स्वच्छ आणि शुद्ध वस्त्रे परिधान केली आहे. ज्याचे मन अत्यंत शांत आहे, ज्याने आपल्या सर्व वासनांवर आणि इंद्रियांवर ताबा मिळवला आहे आणि ज्याच्या हातात संन्यासाप्रमाणे दंड आहेत, असे त्याचे रूप आहे. त्याचे डोळे सोन्यासारखे चमकणारे असून शरीरावर रंग पांढरा शुभ्र आहे. त्याच्यातून सूर्यासारखे प्रखर किरण बाहेर पडत असून त्याचे स्वरूप भव्य आणि विशाल आहे. हे सामदेवाचे रूप आहे. या सामदेवाच्या शाखा आणि वेदांना अंत नाही. त्याच्या हजारो शाखा आहेत. असे म्हणतात, या जगात अशी कोणामध्ये ताकद आहे जो हा संपूर्ण सामदेव एकाच वेळी शिकू शकेल. साक्षात नारायण सोडून या वेदाचे सर्व भेद कोणालाही पूर्णपणे ठाऊक नाहीत. हे शिष्य जैमिनी, तरीही मानवांच्या कल्याणासाठी याच्या मुख्य 10 शाखा निश्चित केल्या आहेत, त्या तू शिक. शेवटी व्यासमुनींनी मोठ्या आनंदाने आपले चौथे शिष्य सुमंत यांना बोलवले आणि त्यांना अर्थवेदाचे ज्ञान देण्यास सुरुवात केली. या अर्थवेदाचा उपवेद हा शिल्पवेद किंवा मंत्रशास्त्र मानला जातो, ज्यामध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक आणि व्यावहारिक नियम दिलेले आहेत. या अर्थदेवाचे मुख्य दैवत इंद्रदेव आहेत. यांचा छंद अनुष्टुप छंद आहे. याचे रूप अतिशय तीक्ष्ण, उग्र आणि कडक असून त्याचा रंग काळा आहे. हे तू नीट समजून घे. अर्थवेदाचे असे उग्र रूप असून त्याच्या एकूण 8 मुख्य शाखा आहेत, असे व्यासमुनींनी आपले शिष्य सुमंत यांना समजावून सांगितले. अशा प्रकारे वेदव्यासांनी आपल्या 4ही शिष्यांना 4 वेदांचे ज्ञान दिले आणि त्या शिष्यांच्या माध्यमातून या संपूर्ण पृथ्वीवर म्हणजेच भारतवर्षात वेदांचा प्रकाश पसरवला. परंतु जसा जसा कलियुगाचा काळ जवळ आला तसे पृथ्वीवरील ब्राह्मणांनी आपले मूळचे विहित धार्मिक कर्म, सदाचार आणि वर्णाश्रमाचे नियम पाळणे सोडून दिलं. ब्राह्मण स्वतःला कर्तव्यापासून आणि कर्मापासून भ्रष्ट झाले. ते पैशासाठी आणि इतर स्वार्थासाठी वेदांचे पवित्र ज्ञान अपात्र किंवा अधर्मीय लोकांपुढे बोलू लागले. यामुळे वेदांचे पवित्रत्व नष्ट होऊन ते हळूहळू पृथ्वीवर नाहीसे झाले आणि गुप्त झाले. पूर्वीच्या काळी वेदांच्या अभ्यासामुळे ब्राह्मणांना समाजात देवासारखं स्थान आणि महत्त्व होतं. वेदांच्या ताकदीवर त्यांच्यामध्ये एक वेगळंच तेज असायचं, परंतु कर्म सोडल्यामुळे त्यांचं तेज निघून गेलं आणि ते केवळ इतरांकडे याचना करणारे आणि मंदबुद्धी झाले. पूर्वी वेदांच्या बळावर त्यांना भूसर म्हटलं जायचं आणि राजा महाराजे स्वतःहून त्यांना मान सन्मान आणि दक्षिणा द्यायचे. पूर्वीच्या काळी मोठे राजे महाराजे या ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करत असत आणि त्यांना आपले सर्वस्व दक्षिणा म्हणून देण्यास तयार असत. परंतु पूर्वीचे सात्विक ब्राह्मण एवढे निस्पृही होते की अशा दानाची सहजासहजी स्वीकारसुद्धा करत नव्हते. आपल्या वेदांच्या आणि तपाच्या बळावर हे ब्राह्मण साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचाही वश करू शकत होते. त्यांच्या शापाच्या आणि तपाच्या भीतीमुळे साक्षात इंद्रदेवासारखे मोठे देवही त्यांना घाबरून होते. ब्राह्मणांचे तोंडचे शब्द हे कामधेनू आणि कल्पतरूप्रमाणे सत्य ठरायचे. त्यांच्या वेदांच्या ताकदीमध्ये एवढे सामर्थ्य होतं की ते एका क्षणात पर्वताला गवतासारखं क्षुल्लक करू शकत होते आणि गवताच्या काडीला पर्वता एवढं अवाढव्य बनवू शकत होते. असे अगाध महत्त्व पूर्ण ब्राह्मणांनी होते. परंतु आजच्या कलियुगातील ब्राह्मणांनी तो पवित्र वेदमार्ग पूर्णपणे सोडून दिला आहे आणि ते चुकीच्या अधार्मिक मार्गाने जीवन जगत आहे. वेदमार्ग सोडल्यामुळे त्यांचे आंतरिक सत्व आणि तेज नष्ट झाले आहेत. आता ते पोट भरण्यासाठी अधर्मी आणि खालच्या लोकांची सेवा करू लागले आहेत. एवढेच नव्हे तर ते पैशाच्या लोभापायी ते वेदांचे ज्ञान विकू लागले आहेत. हे मूर्ख ब्राह्मण केवळ पैशासाठी वेदांचा चुकीचा वापर करत आहे. अशा प्रकारे
वेदांचा अपमान करणाऱ्या आणि पैशासाठी वेद विकणाऱ्या पापी लोकांचे तोंडही पाहू नको. असे लोक मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस बनून जन्माला येतात. श्री गुरु त्या ब्राह्मणांना परखडपणे विचारतात, तुम्ही स्वतःला चारी वेदांचे जाणकार म्हणून घेता आणि लोकांसोबत निरर्थक वादविवाद करत फिरतात, पण तुम्हाला वेदांचं खरंच ज्ञान आहे का? हे तरी तुम्हाला ठाऊक आहे का? वेदांचे अथांग भेद तुम्हाला कधीतरी समजू शकतील का? तुम्ही स्वतःची खोटी स्तुती करत फिरत आहात, लोकांना तुमची खोटी जयपत्रे दाखवून मिरवत आहात आणि आता तर तुम्ही त्रिविक्रमा सरस्वती यांच्याकडे जाऊन तुमच्या विजयाचे पत्र लिहून मागत आहात. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, माझे हे बोलणे ऐका आणि आपला खोटा अहंकार सोडून मुकाट्याने इथून निघून जा. खोट्या गर्वाच्या भ्रमात पडून स्वतःचा जीव धोक्यात घालवू नका. श्री गुरूंचे त्या ब्राह्मणांच्या चांगल्यासाठी एवढी मोलाची आणि समजुतीची बुद्धी दिली, परंतु ब्राह्मण अत्यंत तामसी प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी श्रीगुरूंचे ऐकले नाही आणि ते म्हणाले, नाही, आम्ही तुमच्याशी शस्त्रांवर चर्चा करणारच. ते ब्राह्मण आपापसात म्हणू लागले, जर आपण यांच्याशी इथे वादविवाद केला नाही तर लोकांना वाटेल की आपण हरलो. लोक राजाला जाऊन सांगतील आणि मग राज्यात आपले जे मोठे महत्त्व आणि मान सन्मान आहे तो कसा काय टिकून राहील. त्यामुळे आपल्याला वाद घालावाच लागेल. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की हे नामधारका, अशा प्रकारे ते ब्राह्मण आपल्या खोट्या ज्ञानाच्या अहंकारात पूर्णपणे आंधळे झाले होते. त्यांना स्वतःचं बरं वाईटसुद्धा समजत नव्हतं, कारण त्यांचा मृत्यू आता अगदी जवळ आला होता. येथे परमपवित्र अशा श्री गुरु चरित्र ग्रंथातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील 26वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी अर्पण. श्री गुरुदेव दत्त.